24 वर्षीय सुफियानचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्यामुळे सुफियानची हत्या झाली की घातपात, का त्याने आत्महत्या केली हे 24 तास उलटले तरी संबंधित पोलीस सांगायला तयार नाहीत. सुफियान गुलाम रसूल शेख वय 24 राहणार नई जिंदगी सोलापूर या तरुणाचा मृतदेह रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास पनाश अपार्टमेंटच्या खाली सुरक्षा रक्षकाला आढळून आला. त्यावेळी घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी त्याच्या मोबाईलवरून आलेल्या कॉलवरून ओळख पटवली. त्यावेळी सुफियानच्या कुटुंबियाला मोठा धक्का बसला, कारण सुफियान हा त्याच्या चिमुकल्या बाळाला डायपर आणतो म्हणून घरातून बाहेर पडला होता. तो घरी परतलाच नाही. सुफियानच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला दिसून येतोय, तर त्याचे हातपाय तुटल्याचे देखील दिसून येत आहेत. त्यामुळे सुफियानची हत्या झाली का त्याचा कोणी घातपात केला, का त्याने आत्महत्या केली, हे सारे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत. कारण पोलिसांच्या तपासाबाबतीत कोणतीही ठोस भूमिका अजून तरी स्पष्ट झालेली नाही. आपण जर सुफियानच्या बाबतीत तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर समजून येईल. सुफियान शेख हा 24 वर्षीय तरुण फॅब्रिकेशनची कामे करत होता. तर त्याचं लग्न मागील 1.5 वर्षापूर्वी झालं होतं. नुकतंच त्याला एक मुलगा झालाय. त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण दिसत होतं. मात्र काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आपल्या बाळाला डायपर आणण्यासाठी म्हणून तो घराबाहेर पडला. तो घरी परतलाच नाही. काही वेळाने वाट बघून कुटुंबातील लोकांनी त्याला अनेक कॉल केले, पण त्याने उचलले नाही. काही वेळातच कुटुंबियाचा एक कॉल थेट पोलिसांनीच उचलला. मग त्यांना समजलं की सुफियानचा मृत्यू झालाय. मात्र घरातील लोकांना, त्याच्या मित्राला त्याची एक गोष्ट खटकते, ती म्हणजे सुफियान राहण्यास नई जिंदगी येते आहे आणि या नई जिंदगी परिसरामध्ये अनेक मेडिकल शॉप असताना तो 4 किलोमीटर दूर असणाऱ्या विजापूर नाका परिसरामध्ये का गेला, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे त्याची कोणासोबतही वैर नव्हते. मग हे विपरीत का घडलं याचं कोडं अजून तरी सुटलेलं नाही. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या आहे हे अद्याप तरी समजले नाही. खरं तर सोलापुरातील पनाश अपार्टमेंट हे वादग्रस्त अपार्टमेंट म्हणून ओळखले जाते. तर या ठिकाणी मागील काही दिवसामध्ये आत्महत्या झाल्याचं समोर आलंय. यासाठी पोलिसांनी या प्रकरणामध्ये CCTV फुटेज तपासणे गरजेचे आहे. यासाठी सुफियानच्या कुटुंबियाकडून याची खोलवर चौकशी होऊन न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.